आणि आता एबीपी माझाची एक एक्सक्लुझिव्ह बातमी आहे। एबीपी माझाने एक मोठा घोटाळा उघडकीस आणलेला आहे आणि या घोटाळ्यामुळे फक्त तुम्हीच नाही तर सरकार सुद्धा चक्रावून जाईल। 75 वर्षांवरील नागरिकांना सरकारने मोफत एसटी प्रवास योजना जाहीर केलेली आहे। मात्र या योजनेचा गैरवापर करत एसटी स्वतःची तिजोरी भरते आहे। ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला नसताना देखील या योजनेसाठी मिळणारे अनुदान लाटण्यासाठी एसटीने शक्कल लढवल्याचं उघडकीस आलंय। नाव आणि ओळख जाहीर न करण्याच्या अटींवरती काही कंडक्टर्सनी तशी कबुली सुद्धा एबीपी माझाकडे दिलेली आहे। आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांच्या एक्सक्लुझिव्ह रिपोर्टने फक्त एसटीची पोलखोल केली नाही तर सरकारच्या डोळ्यांमध्ये देखील देखत सरकारचा खिसा कसा कापला जातोय हे देखील समोर आणलेलं आहे। आर्थिक तोट्याच्या खड्ड्यामध्ये अडकलेलं एसटीचं चाक बाहेर काढण्यासाठी सरकारी तिजोरीला भगदाड पाडण्याचं काम या ठिकाणी एसटीतल्या काही अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। हे आता उघड होत आहे। तर एसटी महामंडळामधला हा घोटाळा नेमका काय आहे, कसा आहे आपण पाहूयात। तर 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा प्रवास हा मोफत आहे। मुंबई म्हणजे दादरमधून पुणेपर्यंतचं एसटीचं तिकीट हे 280 रुपये आहे। प्रत्यक्षामध्ये 5 ज्येष्ठ नागरिकांनी मुंबई ते पुणे एसटीने मोफत प्रवास केला। मात्र वाहकांना 20 ज्येष्ठ नागरिकांचं तिकीट फाडण्यासाठी दबाव टाकला जायचा। याचा अर्थ प्रवास न केलेल्या 15 प्रवाशांचे प्रत्येकी 280 या हिशेबाने एका फेरी मागे 4200 रुपये अतिरिक्त अनुदान सरकारकडून मिळवलं जायचं। तर कशा प्रकारे कंडक्टर्सवरती दबाव आणला जातोय, कशा प्रकारे ज्येष्ठांनी प्रवास न करता कंडक्टर्सना तिकीट काढण्यास सांगितलं जात आहे, या संदर्भात कंडक्टर्सने आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांच्याशी काय संवाद साधलेला आहे आपण पाहूयात। काय काय घडामोडी घडल्या आहेत, कशा प्रकारे सगळे वाहक जे आहेत ते काम करतात ते जरा सांगा ना। उत्पन्न कमी आलं ना अधिकारी वर्ग आम्हाला सांगतोय अमृतची तिकीट फाडा, त्याचे पैसे आपल्याला मिळतात, तुमच्यावर काही कारवाई होणार नाही असंही आम्हाला अधिकारी सांगतात। पण मागच्या काही दिवसात हे जरा जास्तच व्हायला लागलंय। तुम्हाला अधिकाऱ्यांमार्फत काही सांगितलं जातं का बाबा अशा प्रकारची तिकीट जी आहेत ती अधिक प्रमाणात मारा वगैरे? हा, अशा प्रकारची तिकीट करायला सांगतात ना आम्हाला। महामंडळाचा फायदा करण्यासाठी तुम्ही तिकीट मारू शकता। नेमकं किती तिकीट साधारणपणे मारली जातात? कमीत कमी 7-8 तिकीट 3-4 फेरीला होतात। म्हणजे एका रूटला 1000 ते 1500 पर्यंत तुम्ही तिकीट मारू शकता। अच्छा, म्हणजे असं स्पष्टपणे अधिकाऱ्यांनी सांगितलं? मग अधिकारीच सांगतात हे। तर काही कंडक्टर्स आपला काम चुकारपणा करण्याकरता कशा प्रकारे योजनेचा गैरवापर करतात आपण ऐकूयात। यामध्ये वाहकच दुरुपयोग करत आहे। म्हणजे होतं काय, जी सवलत दिली जाते ती 100% शासनाकडून अदा केली जाते आणि यात लाईव्ह चेकिंग वाले असतात जे इंटिमेशन देतात। पावती दाखवली की आपल्याला एसटी महामंडळाकडून पैसे मिळतील। महामंडळ आर्थिक डबघाईला आहे आणि असं करून फायदा करून घ्या, कारण आपल्याला आजपर्यंत काही दिलेलं नाही। आणि हा एसटीचा जो घोटाळा आहे तो उघडकीस करणारे आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, एक मोठा घोटाळा तुम्ही उघडकीस आणलेला आहे, काय कारवाई होणं अपेक्षित आहे आता या सगळ्या अधिकाऱ्यांवरती? अमोल, जर का राज्य सरकारकडनं पाहायचं तर ऑगस्ट 2022 साली ही संपूर्ण योजना आणण्यात आलेली होती। सरकारचा उद्देश चांगला होता। 75 वर्ष वयाहून अधिक जे नागरिक प्रवास करू इच्छित आहेत त्यांना एकूण मोफत संपूर्ण जो प्रवास आहे तो देण्यासाठी सरकारकडनं प्रयत्न जे आहेत ते होताना पाहायला मिळालेले होते। मात्र एकूणच एसटीची जर का परिस्थिती पाहायची तर ती अतिशय दयनीय आपल्याला त्यावेळी पाहायला मिळत होती। एकूणच आर्थिक चणचण होती। जे एकूण कर्मचारी वर्ग आहे त्यांच्याकडनं देखील वारंवार आपल्याला अजून पगारवाढ मिळावी अशा प्रकारची मागणी आपल्याला होताना पाहायला मिळत होती। आणि अशा वेळी जे कर्मचारी आहेत किंवा मग एसटी आहे त्याला अनेकदा राज्य सरकारकडे हात पसरावे लागत होते। मात्र ही योजना आली आणि त्यानंतर कुठंतरी आपल्याला या एसटीच्या मध्ये फायदा आपल्याला होताना पाहायला मिळाला। मात्र नेमका तो फायदा कशा प्रकारे होत होता हे नेमका कळत नव्हतं। एकूणच जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते मोठ्या प्रमाणात प्रवास करत आहेत
नाहीत अशा प्रकारचा दावा जो आहे तो आपल्याला एसटी महामंडळाकडनं वारंवार होताना पाहायला मिळालेला होता। एकूणच मागच्या जर का 7 महिन्यांची आम्ही आकडेवारी या संदर्भात काढलेली आहे। जानेवारी ते जुलै या दरम्यान जर का पाहायचं तर जवळपास सवलत मूल्यपोटी एकूण मोठ्या प्रमाणात सवलती आहे। त्याच्यामध्ये महिला ना देखील तिकीट जे आहे 50% ते आपल्याला मिळताना पाहायला मिळत असतं। मात्र यामध्ये कुठेही आपल्याला हा गैरप्रकार जो आहे तो आढळून येणार नाही, कारण की यामध्ये पैशांचा व्यवहार जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळतो आहे। मात्र ज्येष्ठ नागरिकांचं जेव्हा तिकीट काढलं जात आहे त्यामध्ये पैशांचा व्यवहार जो आहे तो कुठेही दिसत नाही। तिकीट काढलं जात आहे आणि त्यामुळेच एकूणच योजना जी आहे ती कुठेतरी त्याचा फायदा जो आहे गैरफायदा जो आहे तो आपल्याला यामध्ये आपल्याला होताना दिसतो आहे। साधारण सवलत पोटी मागच्या 7 महिन्यामध्ये जवळपास 2000 कोटी रुपये जे आहेत ते सरकारकडनं एसटी महामंडळाला देण्यात आले आणि त्यापैकी तब्बल 800 कोटींहून अधिकची रक्कम जी आहे ती या फक्त ज्येष्ठ नागरिक योजनेसाठी जी आहे त्या दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। एकूण एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक प्रवास करत आहे का याचं देखील ऑडिट व्हायला पाहिजे। नेमकं एकूण किती सरकारकडनं या संदर्भात योजनेसंदर्भात देण्यात येणार आहे हे देखील स्पष्ट व्हायला पाहिजे। नेमकं सरकारकडनं एसटी महामंडळाला या संदर्भात देखील प्रश्न जे आहेत ते विचारण्यात गेले पाहिजे आणि या एकूण एसटी महामंडळाचं म्हणणं या संदर्भात जर का पाहायचं तर हा सगळा प्रकार जो आहे तो आगर आणि वाहक या लेवलला होताना दिसतो आहे। मात्र हे वाहक जे आहेत ते आपल्या अधिकाऱ्यांवर ह्या सगळ्या गोष्टी टाकताना दिसत आहेत आणि त्यामुळेच जर का अशा प्रकारे दोघंही एकमेकांवर आरोप करताना दिसत आहे तर कुठंतरी एसटी कडनं देखील या संदर्भात चौकशी झाली पाहिजे। नेमका एकूण याची व्याप्ती जर पाहायची तर ती मोठी आहे, मात्र नेमकी किती कोटी रुपये सरकारकडनं एसटीनं लाटले आहेत हे सांगणं अतिशय कठीण आहे, कारण की मागच्या 2 वर्षामध्ये हा संपूर्ण प्रकार जो आहे तो सुरू असल्याचं दिसतं आणि त्यामुळे एकूण पुढे जाताना एसटी कडनं या संदर्भात काय भूमिका घेतली जाते आहे, नेमकं काय सांगितलं जातं आहे, कशा प्रकारे चौकशी होत आहे हे बघणं महत्त्वाचं असेल। निश्चित त्याचा पाठपुरावा आपण करूच। अभिषेक, तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तर एसटी महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी या प्रकाराचं खापर वाहकांवरती फोडलेलं आहे। त्यांनी काय स्पष्टीकरण दिलंय आपण पाहूयात। काल पहिल्यांदा एक बातमी जालना विभागातल्या परतूर आगाराची कळली की जिच्यामध्ये वाहकाने ज्येष्ठ नागरिकांची तिकिटे विनाकारण इश्यू केलेली आणि त्यावर 19 तारखेला विभाग नियंत्रक जालना यांनी निलंबनाची कार्यवाही केलेली आहे। त्याबाबतही अधिक सविस्तर अहवाल माझ्याकडे अजून आलेला नाही। जालना विभाग नियंत्रक यांच्याशी संपर्क करू इमिजिएट संपर्क करून म्हणजे आम्ही ही म्हणजे माहिती झाल्याबरोबर त्या बाबतीत संपर्क करून त्यांना याविषयीची पूर्ण डिटेल आम्ही मागितलेली आहे। मला असं वाटत नाही की एसटीचा कुठला अधिकारी अशा प्रकारचा अवलंब करून सूचना देईल असं मला तरी असं वाटत नाही। काही याच्यामध्ये वाहकांना अर्थातच आगार पातळीवर, विभागीय पातळीवर किंवा प्रादेशिक पातळीवर उत्पन्न वाढवण्याच्या बाबतीत सातत्याने सूचना दिल्या जातात। तसेच वाहकांमध्ये चांगलं उत्पन्न आणणारे वाहक व निकृष्ट उत्पन्न आणणारे वाहक यांचं क्रमांकानुसार नावे प्रदर्शित करण्याची सुद्धा एक कार्यपद्धती आहे। एकंदरीतच आगारांची उत्पन्न वाढण्याकरिता सातत्याने विचारणा ही निश्चितच वाहक वर्गाला केली जाते। अशा याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये काही वाहक याचा वापर करून उत्पन्न कुठंतरी थोडं जास्त दिसावं असा प्रयत्न निश्चितपणे म्हणजे करत असावे किंवा काय याबाबत आता आम्ही सखोल तपासणी करूया निश्चितपणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।